खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानभाऊ आहे. बीड जिल्ह्यामध्ये असा एक गणपती आहे की ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये आगळा वेगळा गणपती म्हणून इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये झाडामध्ये गणपतीची मूर्ती स्थापना केली आहे. त्याची मनोभावी पूजा आजच्या केली जाते. याच दरम्यान झाड चित्रपट या परिसरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दाखवला जातोय. त्याचं प्रत्यक्ष पण आता सध्या चालू आहे. आपण इन्फंट इंडियाच्या जे काही डॉक्टर आहेत, डॉक्टर दाम्पत्य आहेत, त्यांच्या पण खास संवाद साधणार आहोत. ताई, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गणपती स्थापना होतीये. गणपती स्थापना होत असताना आपल्यासुद्धा पाली या इन्फंट इंडिया परिसरामध्ये आगळा वेगळा गणपती पाहायला मिळतोय. त्याची महाराष्ट्रभर चर्चा होतीये. नेमकी संकल्पना काय आहे? झाडामध्ये गणपती पहिल्यांदाच पाहायला मिळतोय, काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार. मी डॉक्टर जागृती बोरसे. इन्फंट इंडिया ही जी संस्था आहे, HIV एड्स पीडित विद्यार्थ्यांना, अनाथ मुलांना आम्ही सांभाळतो इथे. सगळ्यात आधी तर मी द ग्रीन इंडिया टीम यांचं खूप खूप आभार मानते. ही टीम आमच्याकडे आली आहे आणि ते ह्या सर्व मुलांना झाड हा चित्रपट दाखवत आहेत. आणि सांगावंसं वाटेल की इन्फंट इंडिया या संस्थेने ह्या वर्षीचा जो गणपती आहे तर तो मूर्तीमध्ये न बघता झाडामध्ये साकार केलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करता, म्हणजे न होता ध्वनी प्रदूषण, त्याच्यानंतर मूर्तीपासून जे काही माती आपण विसर्जनाच्या वेळेस मूर्ती विसर्जन करतो त्यावेळी जे काही प्रदूषण होतं ते टाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी झाडातून गणपतीचे मूर्ती साकार केलेली आहे. आणि मी मंदिरात नाही, मी झाडात आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच देव हा मूर्तीत नसून, कारण मूर्ती फक्त 10 दिवस त्याची पूजा अर्चा केली जाते आणि नंतर त्याला विसर्जित पाण्यामध्ये केलं जातं. मात्र तेच पाणी जर झाडाला मिळालं तर ते झाड मानवाला ऑक्सिजन देणार ठरणार आहे, भविष्यात फळं सुद्धा देणार आहे, त्यामुळं सावली सुद्धा मिळणार आहे. असाच प्रयत्न या इन्फंट इंडियाच्या या परिसरामध्ये होताना पाहायला मिळतोय. त्याचं महाराष्ट्रभर सुद्धा कौतुक सुद्धा होताना पाहायला मिळते. आपल्यासोबत द ग्रीन इंडिया प्रस्तुत मराठी चित्रपट झाड जे आहे ते झाडाचे मुख्य लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत. काय संकल्पना आहे या ठिकाणी? सध्या तुम्ही पाहताय झाड आहे, त्या झाडामध्ये गणपती बसवला आहे आणि त्याचे सुद्धा या ठिकाणी कौतुक केले जाते. मात्र झाड हा मराठी चित्रपट त्याच गणपती समोर सध्या चालू आहे. काय मनामध्ये भावना आहे, काय संकल्पना आहे, काय सांगा? नमस्कार, मी सचिन डोईपुडे, झाड चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक. जेणेकरून ज्यावेळेस आम्हाला म्हणजे इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये आलोत आम्ही, आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही झाडामध्ये गणपती बघितला आणि विशेष म्हणजे आम्ही झाड चित्रपट त्यांना दाखवण्यासाठी आलतो. हा खूप मोठा योगायोग समजावा की जेणेकरून आम्ही झाड चित्रपट दाखवायला आलोत आणि आम्हाला माहीत पण नव्हतं की यांनी झाडामध्येच गणपती बसवला आणि हा मोठा योगायोग आहे. आणि दुसरी गोष्ट की जेणेकरून जसं की आम्ही आमच्या पण चित्रपटात आहे की झाड किती महत्त्वाचं आहे आणि त्या झाडामध्ये जर तुम्ही गणपती बघताय किंवा देव बघताय तर ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेणेकरून जसं की मूर्ती बनवणं, त्याला पुन्हा एक सपोज त्याला दररोज पूजा करणं किंवा हे जी गोष्ट आहे तर ती तुम्ही डायरेक्ट झाडा म्हणजे पर्यावरणाचीच पूजा जर केली तुम्ही झाडाची तर ते आणखीन पर्यावरण तुम्हाला जसं की सावली आहे किंवा औषध आहे किंवा फळं आहेत तर किंवा ऑक्सिजन आहे किंवा जे की मूलभूत गरजा आहेत ते तुम्हाला पर्यावरण किंवा झाड पुरवल. आणि ती खूप मोठी संकल्पना आहे की इन्फंट इंडिया संस्थेची की झाडामध्येच गणपती आहे आणि झाड चित्रपट घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि आम्हाला पण खूप मोठा अभिमान वाटतो की आम्ही झाड चित्रपट केलेला आहे आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवायला चालूच आहे. तर सर्वांना माझ्यातर्फे आमच्या द ग्रीन इंडिया फिल्म्सतर्फे विनंती आहे
की सर्वांनी जसं की इन्फंट इंडियानं सुरुवात केली की झाडामध्ये गणपती, तसं माझं पण म्हणणं आहे की सर्वांनी पर्यावरणामध्ये देव बघावा आणि पर्यावरणाची देवाची सेवा जेवढी करता येईल तेवढीच पर्यावरणाची सेवा करावी आणि प्रत्येकाने कमीत कमी आपल्या घराजवळ म्हणा किंवा शेतामध्ये म्हणा कमीत कमी 5 तरी झाडं लावले पाहिजेत आणि त्यांना जगवलं पाहिजे, जेणेकरून कोणाकडं समजा शेती नसती किंवा म्हणजे झाडं लावायला जागा नसती, पण त्यांनी कुंड्यामध्ये जरी आपल्या घरी किंवा बाल्कनीमध्ये जरी झाडं लावली तरी ते खूप पर्यावरणासाठी पोषक आहे, आपल्यासाठी पोषक आहे आणि खरंच हा योगायोग समजावा आणि जेणेकरून आम्हाला ज्ञानोबा वायबसे रिपोर्टर यांनी आज ही संधी घडवून आणण्याचं आमचं काम केलेलं आहे आणि त्यांचं पण धन्यवाद आणि इन्फंट इंडिया या संस्थेचं पण आम्ही खूप खूप आभारी आहेत आणि आमचा हा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंदाने पाहतायत आणि त्याच्यातून खूप मोठा संदेश त्यांना जाणार आहे. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी जी काही पाली संस्था आहे ती गेल्या 20 वर्षापूर्वी एका ग्रामीण भागातून संध्या बारगाजे आणि दत्ताभाऊ बारगाजे हे दाम्पत्य यांनी या रोपट्याची झाडाची 20 वर्षापूर्वी जे काही लावलं गेलं ते आज त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीखाली सध्या अनेक जण सावली घेत आहेत. त्यामुळं त्यांनासुद्धा सावली घेत असताना आनंद मिळतो आहे. मात्र याच रोपट्याला 2 हिरे आहेत, ते की जागृती ही पण डॉक्टर आहे आणि पृथ्वीराज हा सुद्धा डॉक्टर आहे. हे दाम्पत्य आता इथून पुढची धुरा आहे जशी भाऊनी आणि ताईनी सांभाळी त्यांच्याच खांद्याला खांदा लावून हे रोपटं मोठं करण्याचं काम सध्या इन्फंट इंडियाच्या या डोंगरावर होताना पाहायला मिळतंय. यासाठी आता सर्व कुटुंब एकत्र होऊन या झाडाचं महत्त्व वाढवून देत जसं झाडाला फळं लागतील त्याचप्रमाणे या डोंगरावर झाड वटवृक्ष होत आहे. त्यामुळं इथला परिसर अगदी आनंदी जरी दुःखात असला तरी आनंदी सध्या तरी पाहायला नक्कीच मिळतोय. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबा वायबसे बीड. पडली लावली नाही जास्त आम्ही जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100. यांच्या शुभ हस्ते